पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची शर्थीची मोहीम, 5 पथके, ड्रोनची मदत, आरोपीला जेरबंद करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न। बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ही गंभीर घटना समोर आली। पीडित मुलीच्या पालकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत आरोपींना कथित अत्याचार केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे। घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीच्या शोधासाठी व्यापक मोहीम सुरू करण्यात आली। आरोपीला अटक करण्यासाठी अकोला स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथके तसेच पिंजर पोलीस ठाण्याची 2 पथके अशा एकूण 5 विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। आरोपी जंगल परिसरात अथवा दुर्गम भागात लपल्याची शक्यता गृहीत धरून त्याचा शोध घेण्यासाठी 2 तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येतोय। या संदर्भात पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन राठोड यांनी सांगितले की आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून सर्व शक्य त्या माध्यमातून त्याचा माग काढला जातोय। ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबवण्यात येते। आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे। या तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, ठाणेदार गजानन राठोड तसेच माजी ठाणेदार गंगाधर दराडे यांचं मार्गदर्शन लाभत असून पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस आरोपीच्या मागावर आहेत। दरम्यान अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होती। पोलीस प्रशासनाकडून आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.